नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. उच्च न्यायालयात खारघर फोरम यांच्या वतीने पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कराविरोधात जनहित याचिकेवर मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारण्यास पालिकेस कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पनवेल महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या सुनावणीमध्ये महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट आशुतोष कुंभकोणी यांच्या समवेत ॲडव्होकेट केदार दिघे यांनी या याचिकेमध्ये विधिज्ञ म्हणून काम पाहिले. मालमत्ता कर भरण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख असून ज्या मालमत्ताधारकांनी आपले मोबाईल नंबर आपल्या खात्याशी कनेक्ट केले नाहीत त्यांनी आपले मोबाईल नंबर अपडेट करून घ्यावे, जेणेकरून मालमत्ता कराचे बिल प्रत्यक्ष त्याच मालमत्ताधारकाच्या मोबाईलवर जाईल. तसेच मालमत्ता बिलात किरकोळ दुरुस्त्या असतील तर त्या तातडीने करून घ्याव्यात असेही आवाहन महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान मालमत्ता कर भरण्याचे शेवटचे 4 दिवस राहिल्याने शनिवार आणि रविवार कार्यालय नागरिकांसाठी खुली ठेवण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाने कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारण्यास पालिकेस कोणतीही स्थगिती दिलेली नसल्याने तसेच पुढील वर्षाची 2% शास्ती वाचवण्यासाठी मालमत्ताधारकांनी 31 मार्चपूर्वी आपला मालमत्ता कर भरावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या 17 वसुली पथकांच्या माध्यमातून महापालिका कार्यक्षेत्रात वसुली मोहीम सुरू आहे. मंगळवारी एका दिवसात सुमारे 2,78,00,000चा भरणा पालिकेच्या तिजोरीत झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मोरबे धरण हे दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र, कामोठे आणि खारघर नोडमधील पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. तसेच उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्या अनुषंगाने या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत 400 पार मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे. यासाठी या नूतन पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावे, घरोघरी जाऊन संपर्क करावे असे आवाहन भाजप नेते माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी केले आहे. खोपोली भारतीय जनता पक्षाच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन यांच्या हस्ते झाले. यावेळी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, जिल्हा परिषद माजी सभापती नरेश पाटील, कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, श्रीकांत पुरी, सनी यादव यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी पक्ष कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम जबाबदारीने करावे, ही जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडावी असे सांगून कर्जत खालापूर या मतदारसंघात सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ताकद वाढवायची आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी अहोरात्र प्रयत्न करावे असे आवाहन केले. पनवेल महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा 4.0 उपक्रमांतर्गत महापालिका आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री बापूसाहेब डी विस्पुते कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या संयुक्त विद्यमानातून नुकतेच टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाला श्री बापूसाहेब डी विस्पुते कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या ॲडव्होकेट डॉक्टर सीमा कांबळे, जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी, पर्यावरण विभागाचे रजनीकांत पट्टण, महाविद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉक्टर सीमा कांबळे यांनी पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण या विषयावरती माहिती देत आजपर्यंत महाविद्यालयाच्या माध्यमातून केलेल्या पर्यावरणविषयक कार्याची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे कौतुक केले. या स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक डॉक्टर प्रीतेश वाडे आणि प्राध्यापक विनायक लोहार यांनी केले. यावेळी सुमारे 100 विद्यार्थ्यांनी रोजच्या वापरातील टाकाऊ प्लास्टिक बाटल्या, वस्तू, फळांसोबत येणारी आवरणे
यापासून सुंदर अशा वस्तू तयार केल्या होत्या. लोकसभा आणि सणासुदीच्या निमित्ताने पनवेल शहर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी स्पेशल कारवाईत मोटरसायकल स्वारांकडून 21,900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्यासह पोलिसांची पथके आणि वाहतूक शाखेच्या पथकांनी वडाळे तलाव या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. या नाकाबंदी दरम्यान पोलीस अंमलदार संतोष कोळंबेकर यांनी वडाळे तलाव परिसरातील नंबर प्लेट नसलेले, मूळ सायलेन्सरमध्ये बदल केलेले, वाहन चालवण्याचा परवाना नसलेले, धोकादायक रीतीने वाहन चालवणाऱ्या दुचाकी पोलीस ठाण्यात आणून मोटार कायदा कलमप्रमाणे कारवाई करून घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे साजरी करण्यात येणारी शिवजयंती उत्सव आणि पालखी मिरवणूक यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये आली आहे. त्यामुळे आचारसंहितेचे नियम पाळूनच गुरुवारी 28 मार्च रोजी शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी केले आहे. यावेळी हिंदू मुस्लिम जातीय सलोखा जपण्यासाठी नेहमीप्रमाणे पुढे येऊन सर्वांना योग्य ते सहकार्य करावे, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मिरवणूक साजरी होत असताना कोणत्याही धर्मियांची मने दुखू नये यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही निकम यांनी केले आहे. याबाबतची बैठक उरण पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उरण शहर आणि तालुक्यातील सर्व धर्मीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महाड तालुक्यातील खर्डी गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शेजारीच राहत असलेल्या एका तरुणाने जबरदस्ती करत बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या आरोपीवर महाड तालुका पोलीस ठाण्यामध्ये बालकांचा लैंगिक संरक्षण अधिनियम अंतर्गत तसेच बलात्काराचा देखील गुन्हा दाखल झाला आहे. महाड तालुक्यातील खर्डी गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करत सचिन मदन सुतार हा त्रास देत होता. वेळोवेळी घरात आंघोळ करत असताना हा तरुण डोकावून पाहायचा. 22 मार्च रोजी आरोपी सचिन सुतार याने अल्पवयीन मुलगी आंघोळ करून किचनमध्ये आली असता घरात घुसून तिचे तोंड दाबून जबरदस्ती करत बलात्कार केला. तिने केलेल्या तक्रारीनुसार सचिन मदन सुतार याच्यावर बलात्काराचा तसेच पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. महाड तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक SP गायकवाड हे अधिक तपास करत आहेत. पनवेलजवळ नेरे येथील नीलकमल सोसायटीतील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटला लागलेल्या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महालक्ष्मीनगर नीलकमल सोसायटीच्या सेक्टर 2 या ठिकाणीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागल्याची घटना घडली. याबाबतची माहिती नवीन पनवेल अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी फ्लॅटला लागलेली आग अवघ्या काही वेळात विझवली. आग लागल्यानंतर घरातील कुटुंबियांना ताबडतोब बाहेर काढण्यात आले. त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी घरातील सिलेंडर देखील बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. IAS अधिकारी कैलास शिंदे यांची सिडकोतून नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून बदली झाल्याने पर्यावरणवाद्यांनी त्यांच्याकडे फ्लेमिंगो सिटीची संकल्पना नष्ट होणार नाही याची काळजी घेण्याची कळकळीची विनंती केली आहे. शिंदे यांनी पालिकेचा कारभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी शहराची भौगोलिक स्थिती माहिती असल्याचे म्हटले होते. त्यामुळे पर्यावरणवाद्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. नवीन आयुक्तांची भेट घेऊन नेट कनेक्ट फाउंडेशन संचालक BN कुमार यांनी सिडकोच्या तीव्र विरोधादरम्यान फ्लेमिंगो गंत व्यवस्थापन म्हणजे पाणथळ जागा संरक्षित करण्याच्या मनपाच्या पूर्वीच्या वचनाची आठवण करून दिली. या संदर्भात DPS फ्लेमिंगो तलावात आणि बाहेर जाणाऱ्या फ्लेमिंगोंच्या मार्गात आलेला राक्षसी साईनबोर्ड तोडून टाकण्याची खात्री करण्यासाठी नेट कनेक्टने शिंदे यांचे कौतुक केले. साईनबोर्डवर आदळून तब्बल 7 फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाला होता.
चौलमधील ताडगोळे पर्यटकांची खास पसंती असून मोठी मागणी ऐन उन्हाळ्यात असते. चौल परिसरात ताडगोळेची असंख्य झाडे असून ताडगोळे विक्रीतून मोठे उत्पन्न स्थानिक साधतात. ऐन उन्हाळ्याचे दिवसात ताडगोळे थंडावा म्हणून पसंतीचे असते. त्यामुळेच मुंबई, पुणे, ठाणे या शहरातून तसेच परिसरातून आलेले पर्यटक ताडगोळे खरेदी करत असल्याचे चित्र रेवदंडा चौल बाजारपेठेत दिसत आहे. उन्हाळ्याचे दिवसात अंगाची लाही होत असताना नैसर्गिक थंडावा देणारे ताडगोळे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून धरतात. अंगातील उष्णता कमी करणाऱ्या ताडगोळ्यांचे आयुर्वेदातही अनेक औषधी उपयोग सांगितले आहेत. या फळामध्ये कर्करोग प्रतिरोधी तत्वे असून विशेषतः महिलांमध्ये आढळणाऱ्या स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी या फळाचे सेवन उत्तम मानले जाते. त्यामुळे चौल परिसरात आर्थिक उत्पन्न देणारे ताडवृक्ष असंख्य संख्येने असून या ताडाच्या वृक्षाच्या लागवड करणे दिवसेंदिवस गरजेचे आहे. बँकेमधून रोख रक्कम काढणाऱ्या लोकांवर पाळत ठेवून त्यांचा मोटरसायकलवरून पाठलाग करत लूटमारी करणाऱ्या तसेच कारची काच तोडून कारमधील रोख रक्कम चोरी करणाऱ्या टोळीतील सराईत चोरट्याला गुन्हे शाखा कक्ष 3च्या पथकाने अटक केली आहे. प्रवीण राजू गोगुला असे या सराईत चोरट्याचे नाव असून त्याने त्याच्या इतर साथीदारासह वेगवेगळ्या भागात केलेले 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच त्याच्याकडून या गुन्ह्यातील एकूण 2,83,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. तळोजा भागातील एका व्यक्तीचे 2 लाख रुपयांची रोख रक्कम अशाच पद्धतीने चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शाखा कक्ष 3च्या पथकाने तपासादरम्यान गुन्ह्यात आंध्र प्रदेश येथील नेल्लोर जिल्ह्यातील सराईत आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याचे तसेच सदर टोळी बँकेसमोर रेकी करताना रक्कम काढून बाहेर आलेल्या ग्राहकांना लुटत असल्याची माहिती मिळाली. याच्या आधारे प्रवीण राजू गोगुला याला पुण्यातील दौंड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे शाखेने त्याची चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांसह नवी मुंबई, ठाणे आणि इतर ठिकाणी 8 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमतर्फे होलिकोत्सवाच्या निमित्ताने कृष्णा गार्डन सोसायटी नवीन पनवेल येथे दुर्मिळ नाणी आणि स्टॅम्प यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. ज्येष्ठ लायन्स सभासद यशवंत ठाकरे आणि बन्सीधर गैरोला यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. इतिहास संशोधक विजय मनोहर यांनी संग्रह केलेली 600पेक्षा जास्त दुर्मिळ नाणी आणि 1000पेक्षा जास्त तिकिटे यावेळी प्रदर्शित करण्यात आली होती. तसेच विविध समुद्रकिनाऱ्यावरील वाळूचे नमुने सुद्धा यावेळी मांडण्यात आले होते. 2 जवळच्या समुद्रकिनाऱ्यावरील वाळूमध्ये दिसणारा फरक या प्रदर्शनात दाखवण्यात आला. सुमारे 150पेक्षा अधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन कौतुक केले. हे प्रदर्शन यशस्वी करण्यात विजय मनोहर यांना मेधा मनोहर, महेश भिसे, सरगम क्लबच्या अध्यक्षा स्वाती गोडसे, मानदा पंडित, प्रेमेंद्र बहिरा, संजय गोडसे, सुयोग पेंडसे यांनी सहकार्य केले.